किंमत असेल तर पूर्ण देहाची किंमत करता येणार नाही. इतका अनमोल किमतीचा देह तुला देवाने दिलाय, तरी म्हणत ते देह का मला देवाने दिला का, माझ्या आईपाने दिलाय. अरे तुझ्या जर आईपाच्या हातात ताकद असती तर इथलं नाक काढून इकडं बसवलं असतं, इकडे डोळे इकडं एकसारखं फाडून केलं असतं. कशाला लेकरं नसते काय नव्हते झाले असते. हा, इतका अनमोल किमतीचा देह तुला देवाने दिलाय. अनमोल किमतीचा ठेवलं तर अनमोल नाही तर हा देह नाशिवंत मुद्राचा बाणा परिचन घातले रे पूर्वशिक्षाचा सांगा दुर्गंधी अमंगल बांधा मराठ्या हरिहारा चरणदाई गोविंदा मराठ्या हरिहारा चरणदाई गोविंदा बरे भीम झालो सांगो रे बाळा बरे भीम झालो सांगो रे बाळा. ते किती नाच काय कुच काय जरा कानातलं पोया होत्या नाकातलं शेंबोळ्या होत्या उलटल्यासारखी जाते दिसती का नाही. पण त्याला सुद्धा सर्वांची टाकतंय खेळाडून पाहून त्याने नाही साजवायचं. देवाला जर साजवायचं असलं का भगवंताच्या नाम चिंतनाने साजवा, आई वडिलांच्या सेवेने साजवा, देशभक्तीने साजवा. पण हे काय तसं करीत नाही. सुशील 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 मात्र पुण्यानं बुद्धिवान, आईच्या पुण्यानं धार्मिक आणि स्वतःच्या पुण्यानं बुद्धिवान. आई वडिलांचं पुण्य लागतं तेव्हा मुलं परमार्थिक नसतात. आता वडीलच उठलं की पाप संगीत ऐकायचेच पूर्वी काळ होता. वडील उठलं की हरिपाठ वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे. मग त्या हरिपाठाच्या ज्ञानेश्वरीच्या आवाजाने बारक्या बारके लेकरं जागे व्हायचे. बाबा हरिपाठ म्हणतात, बाबा श्लोक म्हणतात, आपण उठलं पाहिजे, आपण म्हटलं पाहिजे. पण आता तसं राहिलं नाही. आता म्हणजे हे पाव म्हणलं घ्या डोळे डोळे. पूर्वी काळ होता प्रभाते म्हणे चिंतित जावा पुढे वैखरी रामाजी पुजावा. पण आता तसं राहिलं नाही. आता म्हणजे प्रभाते म्हणे चिंतित जावा पुढे वैखरी पावाजी आणावा. चाकण पावा दिवस आले कशाला द्यावं नाव काय. बघा माझ्या 5 वर्षाचा छोटासा बाया आईने हात मारले त्याला, हे बाया आलो आलो राई 5 मिनिटं बाया आलो आलो राई. मग बाया रस्त्यावर दारात आला, दारातून अंगणात आला आणि अंगणातली चप्पल घेतली आणि नकोली घाणेली शिवची बाळेने आईला दिली. मग आईने मारावं का त्याला तसंच नाव घेतलं मला लागली. काय माझा बाया गोडवाड बोलतोय तो नाही कुणाला सांगा कसं सांगा. बाप दुपारी जेव्हा आला, अवधनी अवधनी ऐकलं का आपला बाळा किती गोड बोलतोय. सकाळची बाप तिच्यावर निर्लज्ज तिसरी बाळीने बापाला दिली. तोच बाळ्या 5 वर्षात आहे आणि तोच बाळ्या 25 वर्षात झाल्या. तिसरी पुन्हा हसायल्यावर तो कुठल्या असताना जर पोहोच असेल ह्याचा विचार तो हात कर. त्याच्या हातात ज्ञानेश्वरी दी, गीता दी, भागवत दी. ह्याच्यात तुझं कळलं नाही. काय सांगा ज्ञानेश्वर माऊलीने 16 वर्ष ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. पण आपलं काय म्हणतं 16 वर्ष धडक्याचं गे 16 वर्ष धडक्याचं 16 वर्ष धडक्याचं गे 16 वर्ष धडक्याचं. बघा ज्ञानोबाने 16 वर्ष ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. म्हणजे छत्रपती शिवरायांनी 16 वर्षी स्वराज्य जिंकून रायगडाला तोरण बांधून झेंडा लावला. माझ्या शंकराचार्यांनी 16 वर्षी शंकर भाष्य केलं. माझ्या स्वामी विवेकानंदांनी 16 वर्षी भारत भ्रमण केलं. आणि आपलं काही तसं करीत नाही. वाढ माय माझे नेण्याचे आई वाढ माय निवृत्तीचे आई वाढ माय वाढ माय भक्तीची भाकर प्रदेश पाळ बय तुला हे ताई तुला गुरुडा होईन आबय तुला गुरुडा होईन आबय तुला गुरुडा होईन. राजाचे राणी कौशल्य मातेला रामुद्रास आला. रावणाचा वध कयाने केला.
बघा रामाने रावणाचा वध केला